ही दृश्य आहेत कल्याणच्या तिसगाव नाका परिसरात। मंगळवारी रात्री तिसगाव नाका परिसरात पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांना 4 जणांनी पाण्यात बुडवून मारायचा प्रयत्न केला। गणेश विसर्जनाच्या वेळी हा धक्कादायक प्रकार घडला। गणेश विसर्जन करताना वेळकाढूपणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना डगळेंनी हटकलं। याचाच राग येऊन संतप्त कार्यकर्त्यांनी डगळेंनाच तलावात बुडवण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी 4 गुन्हा दाखल करण्यात आलाय। डगळे साहेबांनी स्वतः मदत केली विसर्जनासाठी। त्याचा राग जरीमरी मंडळाच्या 4 कार्यकर्त्यांना आला। त्या 4 डगळे साहेबांना पाण्यात ढकललं। पाण्यात ढकलल्यानंतर डगळे साहेब बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असताना त्यापैकी एकाने पाण्यात उडी मारली आणि डगळे साहेबांच्या खांद्यावर बसून त्यांना पाण्यात बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। आणि डगळे साहेब बाहेर आल्यानंतर त्या 4 मिळून त्यांना पुन्हा मारहाण केली। या घटनेनंतर सुमारे 10 तास उलटूनही गुन्हा दाखल झाला नव्हता। हे प्रकरण दडपून कार्यकर्त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असावेत अशी शंका रात्रभर येत होती। कल्याणचे भाजप पुरस्कृत आमदार गणपत गायकवाड आणि डीसीपी संजय शिंदे यांची मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये बंद दाराआड सुमारे 4 तास चर्चा झाली। त्यानंतर पोलीस आणि आमदार वेगवेगळ्या गाड्यांमधून बाहेर पडले आणि काही वेळानं पुन्हा परतल्याचं चित्रही दिसलं। माध्यमांसमोर मात्र गायकवाडांनी हात वर केलेत। एखाद्या पोलीस अधिकाऱ्यावरती हात उचलणं किंवा त्याच्यावरती असं करणं ही चुकीची गोष्ट आहे। पण ज्या प्रकारे व्हॉट्सअप वगैरे ह्याद्वारे चालू आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो कार्यकर्ता माझा नव्हता किंवा तो कार्यकर्ता तिसाई देवस्थानाचा सुद्धा नव्हता। विसर्जनासाठी माणसं नसतात आणि यासाठी जी मुलं उत्साही असतात ह्याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी, असा तो मुलगा होता। त्यांनी फक्त देवस्थानाच्या टी-शर्ट घातलेलं होतं ते हे करताना, आणि त्यामध्ये कुठलाही माझा किंवा तिसाई देवस्थानाचा ह्याच्यामध्ये हात नाही। या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप दिसून आला। या हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याणमध्ये उत्स्फूर्त मोर्चा काढण्यात आला, तर दोषींवर कारवाईचं आश्वासन गृहराज्यमंत्र्यांनी दिलं। असे कार्यदक्ष एका ऑफिसरला जर त्याचा जीवघाणी जर हल्ला झाला असेल तर ह्याच्यावरती निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलोय आणि त्याला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। पोलिसांचं मनोधैर्य उच्च राहील अशाच तऱ्हेचे आमचे निर्णय असणार आहेत, एवढं मी सांगू शकतो। गृह खात्यामध्ये बोलायला कमी लागतं आणि ॲक्शन जादा घ्यायला लागते। त्याच्यामुळे ज्या लोकांनी असा प्रयत्न केला असेल त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईल, हे आमचं धोरण आहे। पोलिसांवर वारंवार हल्ले होणं हे सामाजिक स्वास्थ्याला हानिकारक आहे। ऑन ड्युटी पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या वृत्तींना वेळीच धडा शिकवला नाही तर समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो। त्यामुळे अशा समाजकंटकांवर लवकरात लवकर कारवाई होण्याची गरज आहे। विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।